प्रेक्षको नमस्कार। आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, डोळे हे अवयव जे असतात हे केवळ पाहण्याचं साधन नाही, दृष्टीचं साधन नाही, तर ते आपल्या आरोग्याचेही प्रतिबिंब असतात। सुदृढ आरोग्याचा ते आरसा असतात। डोळ्यांच्या अनेक तक्रारींबद्दल, नेत्र विकारांबद्दल आपण ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं। पण जेव्हा डोळ्यातून रक्तस्राव होतोय असं जेव्हा आपण ऐकतो त्यावेळी भीती, संभ्रम व अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आपसूक निर्माण होतात। नेमका हाच दुवा धरून आजचा विषय आम्ही निवडलेला आहे। तो विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता। आजचा आपला चर्चेचा विषय आहे डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद। डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद। मित्रहो, डोळ्यातील रक्तस्राव जेव्हा आपण म्हणतो तर हा केवळ नेत्रविकार नसून तो शरीरातील अंतर्गत अशा असंतुलनाचा एक इशारा असू शकतो। नक्कीच तो ओळखायचा असतो आणि याकडे आयुर्वेद अतिशय सखोल व समग्र अशा दृष्टिकोनातून पाहतो। आणि आपल्या आज याच विषयाने, याच दृष्टिकोनातून त्याचं एकंदरीत आकलन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत एक अत्यंत अनुभवी असे आयुर्वेदाचार्य, सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक वैद्य आबासाहेब गडदे हे उपस्थित आहेत। सर, मी मनापासून मनपूर्वक आपले आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत करतो। मित्रो, वैद्य आबासाहेब गडदे यांचा अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर हे MS नेत्र आयुर्वेदाचार्य असून पुणे येथील श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्राच्या माध्यमातून आयुर्वेदीय चिकित्सा सेवा पुरवतात। मित्रो, वैद्य आबासाहेब गडदे हे 19 वर्षापासून आयुर्वेदिक सेवेत रुजू असून लहान मुलांचे विकार, स्त्रियांचे विकार, वंध्यत्व, वाताचे सर्व आजार, मेंदूंचे विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती यशस्वी चिकित्सेचा प्रगल्भ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। आजच्या आपल्या विषयाच्या अनुषंगाने डोळ्यांच्या सर्व दुर्धर अशा विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा हातखंडा मानला जातो। मित्रो, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्राची मुख्य शाखा ही सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे येथे असून इतर शाखा या सदाशिव पेठ, पुणे, दादर, ठाणे, नाशिक व सांगली येथे आहेत। तसेच सहाय्यक वैद्यांच्या सहाय्याने सोलापूर, नागपूर, संभाजीनगर व नांदेड या ठिकाणीही सेवा उपलब्ध केली जाते। चला तर मित्रो, आपण आज चर्चेला सुरुवात करणार आहोत। आजचा आपला विषय डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद आणि आपले तज्ञ मार्गदर्शक जे उपस्थित आहेत, सुप्रसिद्ध असे आयुर्वेदाचार्य डॉक्टर वैद्य आबासाहेब गडदे सर। सर, माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी हाच आहे की डोळ्यातील रक्तस्राव होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि तो ओळखावा कसा, याबद्दल सविस्तर काय सांगाल? खरं तर काय कसं आहे, लोकांना रक्तस्राव कसा होतो माहिती असतं। म्हणजे जनरली आपण बघत असतो उन्हाळ्यात, आता उन्हाळा चालू होईल आपला, नाकातून रक्त येतं किंवा शौचाच्या मार्गातून रक्त पडतं मूळव्याधीच्या पेशंटमध्ये, फिशरच्या पेशंटमध्ये शौचाच्या मार्गातून रक्त पडतं किंवा लघवीच्या मार्गातून रक्त जात असतं। पण डोळ्यातला रक्तस्राव हा अगदीच डोळ्यातून बाहेर रक्त येतं ह्या पद्धतीचं होतो का, तर नाही होत। डोळ्यातला रक्तस्राव हे दोन पद्धतीचा असतो। एक तो पडद्याला आतून होतो, जो लक्षणांच्या स्वरूपात पेशंटच्या लक्षात येतो आणि वैद्याला किंवा डॉक्टरला डोळे तपासताना लक्षात येतं। आणि दुसरं वरून कंजंक्टिव्हा म्हणजे पांढरा भाग जो डोळ्याचा दिसतो त्याच्यावरती काही रक्तवाहिन्या तुटतात, ब्रेक होतात आणि मग तिथं रक्तस्राव व्हायला लागतो। तो वरचा रक्तस्राव दिसतो जो आपण सुरुवातीला फोटो दाखवला तसा तो कंजंक्टिव्हल हेमरेज म्हटलं जातं। तर हे बऱ्याच वरवरच्या आजारांमध्ये दिसून येत असतं आणि ते लक्षातही येतं। पण ज्या वेळेला पडद्यावरती रक्तस्राव व्हायला लागतो तो मात्र पेशंटच्या लक्षात येत नाही। म्हणजे कारण त्याची कारणं आता ओघात आपण घेऊच, पण वेगवेगळ्या कारणानुरूप ज्या वेळेला पडद्यावरच्या रक्तवाहिन्या ब्रेक व्हायला लागतात आणि पडद्यावर रक्तस्राव व्हायला लागतो त्यावेळेला एका डोळ्यात झाला असेल तर आणि दुसरा डोळा चांगला असेल तर पेशंटच्या लक्षातच येत नाही ते। आणि मग दोन्हीमध्ये रक्तस्राव झाला आणि दिसणं कमी झालं आणि मग लक्षात अचानक दृष्टी गेली असं वाटायला लागलं। म्हणजे रात्री छान दिसत होतं आणि सकाळी उठून बघतोय तर दिसणंच बंद झाले आणि मग पेशंट ज्यावेळेस डॉक्टरकडे येतो त्यावेळेस मग ते लक्षात येतं की डोळ्यात रक्तस्राव झाला आहे। खरं तर रक्तस्राव डोळ्यामध्ये झालेला असेल तर अचानक दिसणं बंद होणं, काही कारण नसताना, कोणत्याही वेदना नसताना, कोणतीही सूज नसताना अचानक रक्त म्हणजे दिसणं बंद होत असेल तर बऱ्याच अंशी ते कारण डोळ्यातलं रक्तस्राव असणं हे असू शकतं। नक्कीच अतिशय संक्षिप्त पद्धतीने आपण आणि सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितलं।
सर, मग डोळ्यातील पडद्यावर रक्तस्राव होण्याची नेमकी कारणे कोणती, याबद्दल काय सांगाल? खरं तर कॉमन बरीचशी कारणं आहेत आणि बऱ्याचदा साधी साधी कारणं आहेत. म्हणजे मोठे मोठे कारणाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू शकतो की डायबिटिक रेटिनोपॅथी असेल, म्हणजे शुगर असेल, मधुमेह झाला असेल, तर बऱ्याच लोकांना त्याचा परिणाम डायबिटिक रेटिनोपॅथीसारखी दिसतो आणि त्याचा परिणामस्वरूप आपल्या डोळ्यात रक्तस्राव होतो. खरं तर हे लगेच होतं का? मधुमेह हा विकार कोणत्याही पद्धतीचा आयुर्वेदानुसार जेव्हा मी बऱ्याच वेळेला आपल्या सह्याद्रीवरती इतक्यांदा व्याख्यानं मधुमेहाच्या अनुषंगाने झाले, त्या प्रत्येक वेळेला सांगतोय की आयुर्वेदानुसार मधुमेह हा प्रमेहातला एक प्रकार आहे. म्हणजे शुगरचा एक 10वा म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. कफाचे 10, पित्ताचे 6 आणि वाताचे 4. त्यातला वातातले जे 4 प्रकार आहेत त्यातला मधुमेह जो असाध्य मानला जातो. कफाचे 10 हे साध्य आहेत. ज्या वेळेला एखादा मधुमेहाचा पेशंट किंवा प्रमेहाचा पेशंट खूप वर्षापासून शुगर असेल, ती अनकंट्रोल असेल आणि मग त्याचं पर्यवसन सगळ्या व्हायटलवरती परिणाम येतो, तसा तो डोळ्यावरती येतो, तसं त्या डोळ्याच्या पडद्यावरच्या रक्तवाहिन्यांवरती त्याचा परिणाम येतो आणि मग रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव होत असतो. तसंच हायपरटेन्शनचं आहे. उच्च रक्तदाबाच्या पेशंटमध्येही आपल्याला बऱ्याच वेळेला पडद्यांवरती रक्तस्राव होताना दिसत असतो. ही जशी मोठी कारणं आहेत म्हणजे आजारपण आहेत, तसेच काही डोळ्याशी संबंधित किंवा शरीराशी साधी साधी आजारपण आहेत ज्याचा परिणाम आपल्याला डोळ्यांवरती रक्तस्राव होण्यासारखा दिसत असतो. खरं तर तुम्ही आता बघत असाल व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आता सांगितले जातात. आता जिमचे व्यायाम आहेत, तसंच हास्यक्लब म्हणून एक प्रकार असतो की तो हास्यक्लबमध्ये जाणीवपूर्वक मोठ्यानं हसायला सांगितलं जातं. तसंच आयुर्वेदानुसार डोळ्यांचे विकार असतील किंवा शुगर बीपी असेल, डोळ्यांचे काही आजारपण होऊन गेलेले असतील किंवा नंबर मोठा असेल, तर अशा लोकांना मोठ्यानं ओरडायला मनाई असते. कारण बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम रक्तस्रावाच्या अनुषंगानं होतो. एक गंमत सांगतो, ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, त्याच्यासोबत ज्यांना शुगर आहे किंवा डायबिटीस आहे आणि अशा लोकांना जर क्रोनिक मलास्तंभाचा त्रास असेल, म्हणजे मग पोट साफ होत नसेल, वर्षानुवर्ष होत नसेल आणि त्यांना जोरात कुंथायची सवय असेल, तर अशा लोकांना सुद्धा काहीही कारण नसताना तो डोळ्यात रक्तस्राव होतो. म्हणजे जोर देणं, शौचाला जोर देणं हे एक प्रमुख कारण डोळ्यात रक्तस्रावाचं सांगून ठेवले. जे काही लोक आम्लपित्ताचे पेशंट असतात, त्यांना सकाळी ओकाऱ्या काढायची सवय आहे. खरं तर आम्लपित्त हा डोळ्यांचा विकार आहे का? नाही. आम्लपित्त हा कोट्याशी संबंधित विकार आहे. पण तो जिरला, हे 2, 5, 10 वर्ष आम्लपित्ताचा विकार जिरला असेल, तर मग मात्र त्याचा शरीरावरती खूप मोठा आणि मेजर इम्पॅक्ट येत असतो. मग अशा लोकांना ओकाऱ्या काढल्याशिवाय त्यांना उपशय मिळत नाही, म्हणजे आम्लपित्ताची लक्षणं कमी होताना दिसत नाहीत. जर ते पाणी पिऊन ओकाऱ्या काढतात, काही लोक दूध पिऊन ओकाऱ्या काढतात, काही गरम पाणी मीठ पिऊन ओकाऱ्या काढतात आणि काही लोक हे फक्त बोटं घालून आहे ते पित्त बाहेर काढतात. ज्या वेळेला दूध, गरम पाणी, मीठ किंवा पाणी हे माध्यम उलटीसाठी वापरलं जातं, त्याला लघुवमन म्हणतात, त्यावेळेला शक्यता आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये शक्यता कमी असते की डोळ्यामध्ये रक्तस्राव होईल. पण हे काहीही न वापरता नुसतं जे बोट घालून ओकाऱ्या काढायला लागतात, त्या लोकांना भविष्यात पडद्यात वरच्या रक्तवाहिन्या ब्रेक होऊन रक्तस्राव व्हायची तितकी शक्यता आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल डायबिटिक रेटिनोपॅथी किंवा डायबिटीजचा परिणाम आपल्याला पडद्यावरती रक्तस्रावाच्या अनुषंगाने दिसत असतो. हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये आपल्याला रक्तस्रावाच्या हिशोबाने होत असतं. मोठ्यानं जोरात बोललो किंवा ह्याच शुगर बीपीचे पेशंट असतील आणि हास्य क्लबसारख्या गोष्टी करत असतील, तरी त्यांना परिणाम व्हायला लागतो. आम्लपित्ताचा परिणाम येतो. त्याच्यासोबतच ज्या लोकांना साहस म्हणजे आयुर्वेदानुसार मोठ्यानं जाणीवपूर्वक हसणं, लांबचा प्रवास करणं, घोड्यावरचा प्रवास करणं, पूर्वी घोड्यावरचा व्हायचा, आता गाडीवरचा प्रवास आहे, लांबचा होणं, टेकड्या चढणं, हे साहस कर्मात सांगून ठेवले. जर तुम्हाला पित्ताचे विकार असतील, जर तुम्हाला पोटाचे विकार असतील, जर तुम्हाला हायपरटेन्शन असेल, जर तुम्हाला डायबिटिक रेटिनोपॅथी किंवा डायबिटीस असेल आणि अशा लोकांनी सततचं टेकड्या चढल्या, म्हणजे जसं ट्रेकिंग हे जे फॅड केले लोकांनी, व्यायाम करायला हरकत नाही, पण सततच्या जे टेकड्या चढायला लागल्या, जर तुमच्या बाकीच्या शरीरावरती तर परिणाम येतोच, त्याच्यासोबतच डोळ्यावरती रक्तस्रावासारखा मेजर इम्पॅक्ट या रोगांमध्ये व्यक्तींमध्ये आपल्याला दिसत असतो. ही जशी आपण वेगवेगळे आजारपणं बघत असतो, त्याच्यासोबत काही रक्ताची आजारपणं आहेत. रक्ताची आजारपणं म्हणजे कसं, बऱ्याच वेळेला मी सांगत असतो की हृदयामध्ये हार्ट अटॅक आला तर तो हृदयाचा विकार आहे का हो? दिसताना जरी तो हृदयाच्या ठिकाणी आपल्याला दिसत असला, तर मूळ आयुर्वेदाच्या अनुषंगानं तो मूळ रक्ताचा विकार आहे. मुळात रक्त बनतं कुठं? रक्त बनतं यकृत म्हणजे लिव्हरमध्ये. ज्या वेळेला तुमचं खाणं पिणं वागणं विचित्र असेल, तुमची दिनचर्या विचित्र असेल, तुमचं झोपणं किंवा उठणं हे कोणतेच ताळतंत्र राहिलेलं नसेल, तर अशा लोकांच्या पोटावरती आणि पर्यायानं त्यांच्या लिव्हरवरती मेजर इम्पॅक्ट यायला लागतो.
आणि हे ज्या वेळेला व्हायला लागतं त्यावेळेला मग आस्ते 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 रक्ताची क्वालिटी, रक्ताची गुणवत्ता खराब होते, ते चिकट व्हायला लागतं, ते घट्ट व्हायला लागतं आणि मग ब्लॉकेजेस व्हायला लागतात. हे जी ट्रीटमेंट करताना ज्यावेळेला ट्रिपल व्हेसल डिसीज असेल तर त्याला आपण बायपास करतो, किंवा छोटे छोटे ब्लॉकेजेस असतील किंवा एखादा ब्लॉक असेल तर अँजिओप्लास्टी करतो. हे करत असताना आपण करताना शस्त्रक्रिया किंवा ती प्रोसेस हृदयावरती जरी करत असलो तरी मूळ विकार कोणता आहे, तर तो रक्ताचा आहे. त्याच्यावर ट्रीटमेंट होते का, नाही होत. आणि मग त्याच्यावरती बऱ्याचदा काही औषधं, ब्लड थिनर दिली जातात जेणेकरून रक्त पातळ व्हायला लागतं. हे करून सुद्धा, अँजिओप्लास्टी करून सुद्धा, बायपास करून सुद्धा काही ठराविक इंटरवल नंतर परत ब्लॉकेजेस व्हायला लागतात. म्हणजे काय होतं, म्हणजे तुमच्या रक्ताची गुणवत्ता ती सुधारलेली नाही. तुम्ही ब्लड थिनर घेताय, रक्त पातळ व्हायची औषध घेताय, तरी सुद्धा परत रक्त घट्ट व्हायला लागले, परत ब्लॉकेजेस यायला लागलेत. याचा अर्थ औषध उपचाराला शरीर साथ देत नाही. एवढं होऊन सुद्धा तुमच्यावरती परिणाम येतो. याचा अर्थ लिव्हर फंक्शन आणखीन खराब व्हायला लागले. हे सांगायचा मुद्दा असा, हे जसं मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस व्हायला लागतात आणि हृदयावरती परिणाम येतो, तसाच ज्यावेळेला पडद्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या व्हायला लागतात त्यावेळेला त्याचा परिणाम पडद्यावरती रक्तस्रावासारखा आपल्याला दिसत असतो. नक्कीच सर, अतिशय सविस्तरपणे रक्तस्रावाची कारणं आपण सांगितली. नंतर आपण चिकित्सेवरती जाणार आहोत आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर प्रेक्षक कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392, तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. आपला आजचा विषय आपण जाणून आहात डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद, आणि तज्ज्ञ मार्गदर्शक जे आपल्याला लाभलेले आहेत ते सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, आपण ब्रेकवर जाण्याच्या आधी डोळ्यातील पडद्यांवरती जो काही रक्तस्राव होतो या कारणांबद्दल बोलत होतो. अजून सविस्तर काय सांगता येईल याबद्दल? जसं मी मागाशी बोलत होतो की रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस झालं की रक्तस्राव होतो. जसं हृदयावरती ब्लॉकेजेस झाले की हार्ट अटॅक येतो, तसं ह्याच्या पडद्यावरच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, मग त्या शुद्ध किंवा अशुद्ध रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस यायला लागले की मग पुढच्या पडद्याचा जो रक्तस्राव आहे तो हॅम्पर होतो आणि जिथं ब्लॉक बसला आहे त्याच्या बॅक साईडला किंवा त्या भागात रक्तस्राव व्हायला लागतो. आता हे जसं कारण आहे, हे कारण जसं ब्लॉकेजेसमुळे होतं, तसंच ह्या ब्लॉकेजेससाठी जी ट्रीटमेंट केली जाते त्याचाही पुढे भविष्यात आपल्याला इम्पॅक्ट येतो. जसं हार्टचे ब्लॉकेजेस आहेत किंवा रक्ताच्या काही शरीरात इतर ठिकाणी कुठं गुठळ्या होत असतील, लिव्हरशी संबंधित काही आजारपण आहेत ज्याच्यात रक्तात गुठळ्या व्हायची जी शक्यता आहे, किंवा इतर काही आजार ज्याच्यामुळे रक्ताची क्वालिटी खराब होते आणि ते घट्ट व्हायला लागले, अशा सगळ्या अवस्थेत कारण न शोधता आपण आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याच वेळेला ब्लड थिनर चालू केलं जातं. हे ब्लड थिनर एकदा चालू केलं की आधुनिक शास्त्राच्या नुसार ते बंद करता येत नाही किंवा केलं जात नाही. कारण ते जर केलं तर ते लाईफ थ्रेटनिंग असू शकतं. पण हे अननेसेसरी असं म्हणणार नाही मी, पण हे जर नको तितक्या प्रमाणात किंवा खूप जास्त दिवस जर चालू झालं तर तेही एक प्रमुख कारण आपल्याला पडद्यावरती रक्तस्रावाच्या अनुषंगाने दिसत असतं. हे जसं ब्लड थिनर झालं किंवा गुठळ्यांच्या हिशोबानं झालं, तसं मायोपिया म्हणून एक आजार आहे. खरं तर आयुर्वेदात त्याचं वर्णन तिमिर म्हणून केले. तिमिर म्हणजे काय, अंधार किंवा दिसणं कमी होणं, याला तिमिर म्हटले. हाय मायोपियाच्या पेशंटमध्ये ज्या वेळेला म्हणजे मायोपियाचं वर्णन जे मिळतं जुळतं ते आयुर्वेदात तिमिराच्या अनुषंगानं आहे. तर ह्याच्यात बऱ्याचदा चष्म्याचा म्हणजे दिसणं कमी व्हायला लागतं आणि चष्म्याचा नंबर लागतो आणि तो झपाट्यानं वाढत जातो. मायोपियाच्या पेशंटमध्ये ज्या वेळेला तो नंबर 4, 5 पर्यंत आहे, 6 पर्यंत आहे, तोपर्यंत धोका फारसा होत नाही. पण ज्या वेळेला त्याचा नंबर -10च्या वरती जायला लागतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या पडद्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ताण यायला लागतो. डोळ्याची लांबी वाढायला लागते. डोळ्याची लांबी वाढल्या की रक्तवाहिन्या ताणल्या जायला लागतात. पडद्याची झीज व्हायला लागते
आणि काही रुग्णांमध्ये डोळ्याच्या पडद्याचा म्हणजे वरती त्या रक्तवाहिन्यांच्या वरती ह्या नंबरचा डोळ्याच्या लांबीचा खूप मोठा परिणाम आपल्याला होताना दिसत असतो आणि मग त्याच्यात रक्तस्राव होतो किंवा पडदा फाटणं हे भविष्यातले त्यांचे कॉम्प्लिकेशन असू शकतात. ह्याच्यासोबतच काही ऑटोइम्युन डिसीजेस असतील, काही हेरिडिटरी आजारपण असतील किंवा काही आजारपण आहेत ज्याच्यात डोळ्याचं प्रेशर वाढतं. अशा विकारांमध्ये आपल्याला डोळ्यामध्ये रक्तस्राव होताना दिसत असतो. म्हणजे जर ग्लॉकोमा किंवा आयुर्वेदानुसार त्याला अधिमंत म्हटले, त्याच्यात ह्या केसेसमध्ये बऱ्याच वेळेला पडद्यावरती रक्तवाहिन्यांचं जाळं तयार व्हायला लागतं ते आणि त्याचा परिणामस्वरूप पडद्यावरती रक्तस्राव व्हायला लागतो. हे जसं होत असतं तसं त्वचाविकारांच्या केसेसमध्येही आणि त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या उपचारांचाही परिणाम आपल्याला डोळ्याच्या विकारांमध्ये रक्तस्राव होताना दिसत असतो. काही केसेसमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की आधुनिक शास्त्राचे उपचार खूप दिवस चालू असतात. म्हणजे साध्या आजारपणे घ्यायला लागलात तर दुष्ट प्रतिशय म्हणजे प्रतिशय घ्या. प्रतिशय म्हणजे सर्दी. ह्याच्यात ॲलर्जिक बऱ्याचदा सर्दी अशी असते की तिला कंटिन्युअस काहीतरी अँटी ॲलर्जिक औषधं घेत असतात आणि मग मोठमोठ्यानं शिंका येतात. जोपर्यंत ही शिंका येणारी किंवा सर्दीचे पेशंट 20, 22, 25, 30 वयोगटात असतात त्यावेळेला मेजर इम्पॅक्ट येत नाही. पण एकदा 30 ओलांडायला लागलं, अशा लोकांना जर शुगर झालेली असेल, अशा लोकांना जर हायपरटेन्शन असेल, अशा लोकांचं जर रात्री जागरण असेल, अशा लोकांचं जर पोट साफ होत नसेल आणि मग अशा लोकांमध्ये रक्ताची क्वालिटी पराकोटीची खराब झाली, रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक खूप झाला आहे आणि ते खूप दिवस असं राहिल्यामुळे जर रक्तवाहिन्यांची क्वालिटी रक्तामुळं रक्तवाहिन्यांची क्वालिटी जर खराब व्हायला लागली तर भविष्यात जोराची शिंक आली किंवा नाक जोरात शिंकरायला लागलं तर अशा लोकांनाही पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. म्हणजे किती गंमत आहे बघा, डायबेटिक रेटिनोपॅथीमध्येही रक्तस्राव होतो आणि सर्दीमध्येही आपल्याला रक्तस्राव दिसायला लागतो. जसं ऑटोइम्युन डिसीजेसमध्येही आपल्याला पडद्यावरती अशी काही आजारपण आहेत ज्याचा परिणाम झीज व्हायला लागते. झीज व्हायला लागते, काही वेळेला रक्तवाहिन्यांना सूज यायला लागते. जे रक्तवाहिन्यांचा सप्लाय पडद्याला करतात त्या रक्तवाहिन्यांना सूज यायला लागते आणि वारंवार सूज येऊन मग त्याचा परिणाम भविष्यात पडद्यावरती रक्तस्राव व्हायला लागतो. आणि खरं तर हे सगळ्या पद्धतीचा रक्तस्राव होत असताना, ह्या सगळ्या पद्धतीनं डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम होत असताना भविष्यात ह्या रक्तस्रावाचा परिणामस्वरूप कायमचं अंधत्व येऊ शकतं. त्यामुळं रक्तस्रावाची डायबेटिक रेटिनोपॅथी असो, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असो, जिरलेला आम्लपित्त असो, मलावस्तंभ असो, ओकाऱ्या काढायची सवय असो, ब्लड थिनर घेऊ देत, ब्लॉकेजेस होऊ देत, कोणत्याही कारणानं पडद्यावरती रक्तस्राव व्हायला लागला तर मग मात्र त्याचं पर्यवसन अंधत्वात होतं आणि त्याला आधुनिक शास्त्रानुसार कोणत्याही पद्धतीची कायमस्वरूपी रिवर्स होणारी ट्रीटमेंट नाही. आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट केली जाते ती जनरली लेझरच्या हिशोबाने जिथं रक्तस्राव झाला आहे तिथं तो रक्तस्राव जिथून होतोय तो भाग जाळला जातो जेणेकरून तिथनं रक्तस्राव बंद व्हावा. पण ही ट्रीटमेंट कायमस्वरूपी करता येत नाही. ह्याचं कारण त्याचं रूट कॉज शोधून त्याची ट्रीटमेंट केलेली गेलेली नसते. रक्तातलं पित्त तसंच आहे किंवा जर रक्तवाहिन्यातल्या गुठळ्या तशाच आहेत, रक्तवाहिन्यात रक्त खराब होऊन रक्तवाहिन्यांचे जर जाळं तयार झाले असेल ते तसंच असतं आणि मग वारंवार तिथून रक्तस्राव होऊन एका स्टेजला अशी अवस्था येते की तुमचा डोळ्याचा पडदा तो कायमस्वरूपी खराब होतो, नंतर रिवर्स होत नाही. पण जर योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं हे जी वेगळी कारणं सांगून ठेवलीत त्या कारणांचा जर मूळ आजाराचा जर हेतू शोधला, जर त्याचं कारण शोधलं आणि जर त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला करता आली तर मग मात्र आपल्याला हा रक्तस्राव कायमस्वरूपी टाळता येतो. पुन्हा पुन्हा होणारा रक्तस्राव कायमस्वरूपी बंद करता येतो आणि ह्या रक्तस्रावानं भविष्यात येणारं अंधत्व आपल्याला घालवता येऊ शकतं. खूप महत्वाचं होतं सर. म्हणजे अगदी काही कारणं आपल्या उत्तरामध्ये मी ऐकलं की शिंकणं किंवा लाफ्टर्स क्लबमध्ये जोरजोरात हसणं या गोष्टींमुळे सुद्धा जर या गोष्टी होत असतील तर मला वाटतं जनजागृतीच्या अनुषंगाने आजचा भाग हा अतिशय महत्वाचा आहे. नक्कीच अजून वेगवेगळे कंगोरे या विषयानुरूप आपण उलगडणार आहोत, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद
श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद. आणि नेत्र आयुर्वेदाचार्य हे आपले मार्गदर्शक, तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत वैद्य आबासाहेब गडदे सर. सर, ब्रेकवर जाण्याआधी आपण त्या रक्तस्रावाची कारणं जाणून घेणार आहोत. जर अजून काही कारणं असतील तर तीही आपण अधोरेखित करावीत आणि त्याचसोबत आयुर्वेदीय चिकित्सा यावरती काय आहे याबद्दलही आपण सांगावं. नक्की. खरं तर बऱ्यापैकी कारणं आपण सांगितलीच आहेत. त्यातली काही आता ठराविक कारणं जी लोकांनाही कॉमन माहीत आहेत. हेड इंजुरी, डोक्याला मार लागला असेल, ॲक्सिडेंटल केसेस असतील, त्याच्यातही बऱ्याच लोकांना बऱ्याच कारणांमुळं किंवा बऱ्याच लोकांमध्ये हेड इंजुरीमुळं रक्तस्राव होत असतो. खरं तर हेड इंजुरी झाल्यानंतर ब्रेन हॅमरेज झालं आहे, डोळ्यात रक्तस्राव झाला आहे आणि लोकांना असं वाटतं की ह्याच्यात आयुर्वेदात एवढ्या इमर्जन्सीमध्ये काय करता येतं. खरं तर आयुर्वेदातच खूप काही करता येतं. जर योग्य वेळी हेड इंजुरी झाल्यानंतर वेळेत, जर भली तुम्ही ॲक्सिडेंटल केस आहे, तुम्ही ॲडमिट केले आणि वेळेत जर त्यानंतर लगोलग डिस्चार्जनंतर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली तर बऱ्याच अंशी आपल्याला त्या व्यक्तीची दृष्टी परत आणता येऊ शकते. म्हणजे एकदा हेड इंजुरी झाल्यानंतर लगेच जर ट्रीटमेंट केली गेली नाही तर रक्तस्राव तर होतच असतो, पण ऑप्टिक नर्व डॅमेज होते आणि दिसणं बंद होतं. ह्या केसेसमध्ये बऱ्याचदा शिरोधारा किंवा रक्तमोक्षण करणं, जळू लावणं, नस्य करणं, ह्या बऱ्याच आयुर्वेदात काही प्रोसेस सांगून ठेवले. योगात मी ट्रीटमेंट सांगेनच तशी. हे करून घ्यायला लागलो तर इमर्जन्सी केसेसमध्ये आपल्याला रिकव्हरी खूप चांगल्या पद्धतीनं करता येतं. बऱ्याच वेळा बर्थ ट्रॉमा असतो, म्हणजे फोर्सेप डिलिव्हरी असेल तर अशा लोकांमध्येही भविष्यात अशा मुलांमध्ये आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव होताना दिसत असतो. प्रीमॅच्युअर बेबीमध्येही बऱ्याच वेळेला जर डेव्हलपमेंट झाली नसेल, पडद्याची डेव्हलपमेंट झाली नाही आणि मग त्याचा काही परिणाम झाला, ते पडले, तर अशा लोकांमध्येही रक्तस्राव डोळ्यामध्ये लवकर होताना आपल्याला दिसतो. प्रेग्नन्सीच्या केसेसमध्ये काही बायकांना खूप BP शूट होत असेल प्रेग्नन्सीमध्ये, तर अशा व्यक्तींच्या मध्येही डोळ्यात किंवा आपल्याला इंटरनल हॅमरेज व्हायची शक्यता तितकीच असते. ही कारणं सांगत असताना त्याची ट्रीटमेंट ही कारणानुरूप आहे. म्हणजे जसं आधुनिक शास्त्रात आपण बघत असतो की रक्तस्राव कुठेही होऊ दे, गुठळे असतील आणि रक्तस्राव झालं की सरसकट कुठेही गुठळी असली की जसं ब्लड थिनर दिलं जातं तसा विचार आयुर्वेदात केला जात नाही. आयुर्वेदात व्यक्तीची ती प्रकृती बघितली जाते, त्याचं मूळ कारण शोधलं जातं, ते आजार यायचं येण्यासाठीचे जे दिनचर्येत काही त्रुटी आहेत त्या शोधल्या जातात आणि मग त्याची ट्रीटमेंट केली जाते. खरं तर ढोबळ मनानं सांगायला लागलो तर आयुर्वेदात रक्तशुद्धी करण्याची प्रोसेस रक्तस्रावाच्या केसेसमध्ये अगोदर करावी लागते. म्हणजे रक्तशुद्धी करायची असेल तर आधी देहशुद्धी ही तितकीच अपेक्षित आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आयुर्वेदात पडद्यावरती रक्तस्राव होण्याचं कारण आयुर्वेदात एक रक्तपित्त नावाचा विकार सांगून ठेवला आहे, ज्याच्यात ऊर्ध्वग रक्तपित्त म्हणजे नाक, डोळे, कान, गळ्याच्या वरच्या अवयवातून रक्तस्राव होत असेल तर ऊर्ध्वग रक्तपित्त. अधोग रक्तपित्त म्हणजे बेंबीच्या खालच्या अवयवांमधून रक्तस्राव होत असेल त्याला अधोग रक्तपित्त. आणि तिरेक म्हणजे शरीरात इतर ठिकाणी फाकलेलं जर म्हणजे रक्तस्राव होत असेल तर तो. तर ह्या रक्तपित्ताची ट्रीटमेंट करताना एक विवेकशीत म्हणजे रक्तपित्त हा आजार मोठा असतानाही आयुर्वेदाच्या माध्यमातून ज्यावेळी त्याचं निदान कोण ट्रीटमेंट करायला लागतो त्यावेळेला आपल्याला रक्तपित्त हे कमी करता येतं आणि त्या आजारावर प्रभुत्व मिळवता येतं. तसं ज्यावेळेला गुठळे असतील तर त्याची ट्रीटमेंट करताना आधी लाईफस्टाईल काय बिघडलेली आहे, त्याचा परिणाम लिव्हरवरती झाला आहे का, त्याला मलावस्तंभ आहे का, त्याला गॅसेस आहेत का, त्याला भूक किती लागते, त्याला जंत आहेत का, हा सगळा सारासार विचार करून मग त्या लिव्हरची ट्रीटमेंट केली गेली तर मग वारंवार होणाऱ्या गुठळे आपल्याला कमी करायला व्हायला लागतात. ह्याच्यात दोन पद्धतीने ट्रीटमेंट करावी लागते. एक पूर्ण देहशुद्धी, मग त्यासाठी व्यक्तिपरत्वे, वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ह्या गोष्टींचा वापर देहशुद्धीला वापरावा लागतो. आणि आता हे शारीरिक दोष असल्यामुळं ती लिव्हर फंक्शन डॅमेज झाल्यामुळं लिव्हर फंक्शन खराब झाल्यामुळे जे रक्तात गुठळ्या झाल्यात आणि त्याचा परिणाम डोळ्यावरती आल्यामुळं डोळ्याचे पंचकर्म हे वेगळ्या पद्धतीने करावे लागतात. म्हणजे देहशुद्धी एका बाजूला झाली की मग
पिंडी आहे, बिडालक आहे, आच्छोतन आहे, नस्य आहे, मुखलेप आहे, शिरोधारा आहेत, पादलेप आहे, गंडूश आहे, कवल आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून व्यक्तिपरत्वे दोष काय त्यानुसार चॉईस ऑफ ड्रग वेगळा असेल, प्रोसिजर त्याच असल्या तर चॉईस ऑफ ड्रग प्रत्येक व्यक्तीनुरूप वेगळा असतो आणि मग त्याची ट्रीटमेंट केली गेली तर शरीरातले दोषी कमी व्हायलाच लागतात, शरीरातल्या त्या रक्ताची क्वालिटी तर दुरुस्त व्हायलाच लागते आणि त्याच्यामुळे जो रक्तवाहिन्यांमध्ये डोळ्याच्या पडद्यावरती रक्तवाहिन्यांमध्ये झालेला ब्लॉकेजेस आहे तो निघायला लागतो, रक्तस्राव ॲब्झॉर्ब व्हायला लागतो, दिसणं सुधारायला लागतं आणि पुढच्या पडद्याचा रक्तस्राव चांगला सुरळीत व्हायला लागतो. पण याच्यासाठी मूळ निदान काय, आजार काय, ह्याचं निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. साधा आता प्रतिशयाच्या तर पेशंट नक्कीच आपण या उत्तराला आपण पूर्ण करूया, पण आता प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. राहुल जमदाडे हे नांदेडवरून आपल्याशी जोडले गेले आहेत. राहुलजी, आपला प्रश्न विचारा. राहुलजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, बोला. तर कावीळ आणि डोळ्यातील रक्तप्रवाहाचा संबंध काय? आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे सरांना, तो आपण ते उत्तर घेऊया. सर, कावीळ आणि रक्तस्राव डोळ्यातील याचा संबंध कसा काय आहे असं त्यांचा विचार. खरं तर खूप सुंदर प्रश्न आहे. म्हणजे प्रेक्षक चांगल्या पद्धतीनं ऐकतायत विषय हाच ह्याच्यावरून लक्षात येतं. खरं आहे. कावीळ हा लिव्हरशी संबंधित आजार आहे आणि ज्या वेळेला कावीळ होते, जनरली कावीळ व्हायची कारणं खूप आहेत, पण वारंवार काही लोकांना कावीळ व्हायची ही खोड असते लिव्हरची आणि ती लिव्हर फंक्शन कमी झाल्याचं लक्षण आहे. आणि मग असं ज्या वेळेला व्हायला लागतं त्यावेळेला लिव्हरची क्षमता कमी व्हायला लागते, रक्तात पित्त. कावीळ आयुर्वेदानुसार 2 पद्धतीचे आहेत, एक रुद्ध पद्ध आणि बहुपित्त कामला म्हणून. आणि मग ह्याच्यातला कोणता प्रकार आहे, शक्यतो ह्याच्यात बहुपित्त कामला असेल तर अशा केसेसमध्ये आपल्याला डोळ्यात रक्तस्राव होताना दिसत असतो. म्हणजे शौचाला किंवा लघवीला पिवळी ज्यांना जर्द व्हायला लागते, डोळे पिवळे पडायला लागतात, नखं पिवळी पडते, ह्या केसेसमध्ये आपल्याला डोळ्यातही रक्तस्राव होताना बघायला मिळत असतो, कारण त्यांची लिव्हर फंक्शन कमी झाले. मग हे असं होण्याचं कारण काय, तर खरं तर नुसती कावीळ हे कारण नसतं. कावीळ झाली किंवा कावीळ बरी व्हायची जी ट्रीटमेंट करतोय किंवा कावीळ बरी झाल्यानंतर जो आहाराचा तो आपण चार्ट सांगतो किंवा जे आहार पाळायचं असतं ते पालन न केल्यामुळं हा रक्तस्राव व्हायची शक्यता जास्त असते. ज्यावेळी कावीळीचे उपचार करतो, जनरली आयुर्वेदाकडे फारशी लोक काय करतात, कावीळ अरे एवढं मोठा आजारपण आहे आपण ॲडमिट होऊ. खरं तर मॉडर्ननुसार आधुनिक शास्त्रानुसार त्याची फारशी ट्रीटमेंट चांगली नसते, जे आयुर्वेदातच आहे. आणि बरेचसे आधुनिक शास्त्राचे डॉक्टर हे आधुनिक आयुर्वेदातली औषधं कावीळीची वापरत असतात. तर आयुर्वेदाची ट्रीटमेंट केली नाही, ॲलोपॅथीनुसार औषधं घेतली आणि मग ही लोक 1-1.5 महिन्यात जर कावीळीचा जो मात्रा आहे किंवा बिलिरुबिनची जी व्हॅल्यू आहे ती कमी झाली की रुटीन आहार चालू करायला लागतात. ऑलरेडी लिव्हरवरती परिणाम झालेला आहे, लिव्हर फंक्शन कमी झालेलं आहे आणि ही नॉर्मल अवस्था न येता तुम्ही जर त्याचा आहार तेलकट, तुपकट, झणझणीत खाणं किंवा बृहण किंवा जास्त गोडसर पदार्थ खाणं जे पचायला जड आहेत त्याचा परिणाम लिव्हरवरती तो असं करायला लागलात तर लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं, लिव्हरमध्ये पित्त वाढायला लागतं, त्याचा परिणाम रक्तावरती यायला लागतो आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती आपल्याला ब्लिडिंगसारखा सिम्पटम दिसतात, तसेच सिम्पटम डोळ्यातही दिसतात. त्यामुळे ह्याची ट्रीटमेंट करताना आपल्याला लिव्हर नॉर्मल करणं अपेक्षित आहे. जसं मगाशी मी सांगितले तसं लिव्हर मूळ आजाराचं निदान करून जर ट्रीटमेंट केली गेली तर आपल्याला कावीळी कमी करता येते आणि त्यानंतर येणारे दुष्परिणाम म्हणजे रेटिनल ब्लिडिंग होऊ शकतं तेही आपल्याला घालवता येऊ शकतं. खूप अतिशय सविस्तर असं उत्तर होतं आणि समर्पक असं उत्तर होतं. राहुलजी, आपल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, कारण आपण एक वेगळा आयाम त्या निमित्ताने उलगडला गेला आणि सरांकडून ते उत्तर मिळालं. नक्कीच याचे वेगवेगळे कंगोरे अजूनही आपण उलगडणार आहोत या विषयाचे, पण आता वेळ झाली आहे इथे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाईट www.vishwavallabhayurved.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्याआधी आपण चिकित्सेबद्दल बोलत आहोत, तेही आपण सांगावं, अजून काही आपल्याकडे त्याच्या बाबतीत सांगण्यासारखं जे आहे ते. आणि दुसरी गोष्ट, घरगुती उपाय. आयुर्वेद म्हटलं की आपण घरगुती उपायाबद्दल पण बोलतो, याबद्दलही आपण काही दृष्टिक्षेप टाकावा. नक्की.
जसं मी मगाशी सांगितलं, मूळ कारणाचा शोध घेऊन ट्रीटमेंट केली गेली, मग ती सर्दी असो, पोटाचे विकार असो, डायबिटीस असो, हायपरटेन्शन असो, ब्लड क्लॉट होत असो किंवा कोणताही, मूळ आजाराची ट्रीटमेंट करणं फार आयुर्वेदाच्या हिशोबानं सोपे आहे. मूळ दोष शोधला आणि ट्रीटमेंट, आणि मग आहाराचं नियोजन आणि पंचकर्म, ह्या मोठ्या आजारांमध्ये पंचकर्माशिवाय तो विकार बरा होत नाही. तर त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट करायला लागलो पंचकर्मासहित, तर मग हा आजार आपल्याला समूळ घालवणं आणि भविष्यातलं रक्तस्राव थांबवणं हे नक्की करता येतं. पण आता गंमत काय होते, वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्रातनं हे लोक बघतात, प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी माझ्या सेंटरला येणं शक्य नाही. मग प्रश्न पडतो घरच्या घरी काय करता येईल. ह्याच्यासाठी घरच्या घरी अमृतासारखं काम काय करत असेल तर दुर्वा. ज्या लोकांना घरच्या घरी आपल्याला काम करायचं आहे त्यांनी 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ दुर्वांचा रस जर चालू केला, रात्री झोपताना अर्धा कप गरम दुधात एरंड तेल घ्यायला चालू केलं आणि कोथिंबीरच्या रसाच्या पट्ट्या जर पडद्यावरती डोळ्यावरती ठेवायला लागलात, तर पडद्यावरचा रक्तस्राव आपल्याला घरच्या घरी कमी करता येतो, जर अल्प प्रमाणात असेल तर, सुरुवात झाली असेल तर. पण हे आधी कळायला पाहिजे की तुमच्या पडद्यावरती रक्तस्राव झाला, नाहीतर इतर आजारातही तुम्ही हेच करत बसाल. तर डॉक्टरनं सांगितलं आणि येणं शक्य नसेल तर ह्या घरच्या घरी करा. आणि एवढ्याने कमी नाही आलं तर आपल्या कोणत्याही जवळच्या सेंटरला लवकरात लवकर भेट द्या. मग त्याच्या मूळ नाडी परीक्षण होईल, मग डोळ्याचं परीक्षण होईल, मूळ आजाराचं निदान केलं जाईल आणि त्या अनुषंगानं आपण ट्रीटमेंट करू, जेणेकरून भविष्यात आपल्याला हा आजार होणार नाही किंवा कोणत्याही आजाराचा उपद्रव स्वरूप जो डोळ्यात रक्तस्राव झाला आहे तो आपल्याला पूर्णतः ऑब्झर्व करून दृष्टी आपल्याला कायमस्वरूपी एकदम चांगली करता येईल. ह्या पद्धतीनं आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला ट्रीटमेंट नक्की करता येऊ शकते. फक्त योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून ट्रीटमेंट करणं, मूळ आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करणं हे फार गरजेची गोष्ट आहे. फक्त मूळ निदान होणं गरजेची गोष्ट आहे. खूप छान सर, खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण या सर्व विषयाला हाताळलं आणि उत्कृष्ट पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजतील अशा भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं. नक्कीच दुर्वा हा अतिशय महत्त्वाचा दुवा या गोष्टीमध्ये आम्हाला कळाला. म्हणजे दुर्वासारखी गोष्ट जर आपण वापरली तर अनेक नेत्र विकारांवरला आपण दूर व्हा असं म्हणू शकतो. नक्कीच खूप महत्त्वाचं होतं. विषय फार सखोल आहे, पण वेळेची मर्यादा असल्या कारणाने आज आपल्याला हा विषय इथेच सांगता या भागाची करावी लागत आहे. नक्कीच सर, आपण वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि हॅलो डॉक्टरच्या पूर्ण टीमतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. सर, नक्कीच पुन्हा आपण या विषयाला कधीतरी भविष्यामध्ये पूर्णत्वाला अजून नेऊया. नक्कीच बोलण्यासारखं बरंच काही होतं, पण वेळेची मर्यादा आपल्याला कुठेतरी पाळावी लागते. प्रेक्षक, आपण पाहिलं की आजच्या चर्चेतून आपल्याला हे स्पष्ट झालं की डोळ्यातील रक्तस्राव हा केवळ डोळ्यांचा आजार नसून तो संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेला एक आरसा आहे, विषय आहे. नक्कीच आयुर्वेद उपचारांसोबतच जीवनशैलीतलं संतुलन सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते आयुर्वेद शिकवतो आणि तेच खरं शाश्वत असं आरोग्य आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला जीवनमान आपलं ठरवणं गरजेचं आहे. नक्कीच प्रेक्षको, हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये आपण भेटूया एका नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद. डोळ्यातील रक्तस्राव आणि आयुर्वेद, श्री विश्ववल्लभ आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता धायरी फाटा, सिंहगड रोड, पुणे. शाखा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, नागपूर. संपर्क 988171 9392 तसेच 982252 6199 आणि 800746 6161. वेबसाइट www.vishwavallabhayurved.com.